ताकदीनं मैदानात उतरल्यास कुणीही आपलं वाकडं करू शकणार नाही। विधानसभा निवडणुकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मोठं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय। पुढे आपलाच विजय आहे, त्यामुळे ताकदीनं मैदानात उतरा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं। तुमच्यासारखी मंडळी जर मैदानात उतरली साहेब, काही कोणी आपलं वाकडं करू शकत नाही। या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विजय आपल्याला मिळेल आणि म्हणून आज एवढं सगळ्यांना चालू आहे, ताकदीनं मैदानात उतरा, पुढे आपलाच विजय होणार आहे। विदर्भ भाजपाच्या हातून गेलेला आहे। मोदी शहा जोडीने कितीही प्रयत्न केले तरी विदर्भात काँग्रेसच 45 जागा जिंकेल याचं आणि महाविकास आघाडी जिंकेल। अमित शहाजी आणि मोदीजी जितक्या वेळा महाराष्ट्रात येतील, विदर्भात येतील, तितका अधिक नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। याचं कारण असं आहे की मोदीजी चंद्रपुरात गेले, तिकडे हारले, ते गोंदियात गेले, भंडारा गोंदियामध्ये तिथे गेले। नशीब की ते नागपुरात नाही आलेत म्हणून गडकरी जिंकू शकले। तिथे आले असते तर तिथेही त्यांचा पराजय झाला असता। त्यांनी लोकसभेत तसाच निर्धार केला होता, सक्सेस झाले नाही। महाराष्ट्र आहे ना, गुजरात थोडा आहे। पुढची बातमी पाहूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। अमित शहा नाशिक आणि कोल्हापूरमध्ये जाणार आहेत। त्यासोबतच तिथल्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील। काल संभाजीनगरमधील बैठकीत महायुतीतील जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सध्या माहिती सुद्धा समोर आली आहे। विधानसभा निवडणुकांसंदर्भात अमित शहा पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी शहा यांचे महाराष्ट्रामध्ये दौरे सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर असतील। विविध विकास कामांचं मोदींच्या हस्ते आता लोकार्पण सुद्धा होणार आहे। पुणे भाजपाकडून मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू दिसते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत खासगी उड्डाणांना सुद्धा मनाई असेल। पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत। अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे।